नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी साथीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, जो प्रत्येक कापूस उत्पादकाला पडलाय. तो म्हणजे एका चांगल्या सुरुवातीनंतर कापसाचे भाव अचानक जागेवरच का थांबले? चला यामागचं रहस्य उलगडूया. बघा, जानेवारीची सुरुवात किती छान झाली होती नाही का? भाव हळूहळू वर जात होते. सगळ्यांना वाटत होतं की चला आता चांगले दिवस आले. पण मग अचानक सगळं थांबलं. असं नेमकं काय घडलं की ही भाववाढ थांबली? चला ह्याच कोड्याचा छडा लावूया. हे बघा, जानेवारीच्या सुरुवातीला सगळं कसं हिरवं हिरवं होतं. म्हणजे भावाचा ग्राफ वर जात होता. जवळजवळ 500 ते 800 रुपयांची वाढ झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. पण मग आली 15 जानेवारी आणि तिथून पुढे गाडी जणू एकाच जागी थांबली. तेव्हापासून आजपर्यंत बाजार एकाच ठिकाणी अडकून पडलाय. आणि आजची परिस्थिती काय आहे? तर देशातल्या बहुतेक बाजारपेठांमध्ये भाव आहे 7,800 ते 8,200 रुपये प्रति क्विंटल. याच आकड्यांभोवती बाजार फिरतोय. पुढेही जात नाही, मागेही येत नाही. पण असं का होतंय? यामागे खूप मोठं कारण आहे. तर मग या सगळ्या प्रकरणामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे? तर सगळ्यात पहिलं आणि मोठं नाव जे समोर येतंय ते आहे CCI, म्हणजेच आपलं भारतीय कापूस महामंडळ. आता CCI म्हणजे काय हे आधी थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, ही एक सरकारी संस्था आहे. तिचं काम काय? तर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करायचा आणि तो साठवून ठेवायचा आणि नंतर तो सूतगिरण्यांना विकायचा. म्हणजे बाजारात किती कापूस येणार याच्यावर यांचं खूप मोठं नियंत्रण असतं. आणि मग आला तो दिवस 15 जानेवारी. याच दिवशी CCIने जाहीर केलं की आम्ही आमच्या गोदामात असलेला प्रचंड साठा आता विकायला काढणार आहोत. ही फक्त एक घोषणा होती, पण या एका घोषणेने बाजाराचं सगळं गणितच बदलून टाकलं. आता हे नक्की कसं घडलं ते समजून घ्या. CCIने विक्री सुरू करताच काय झालं? जे सुतगिरणीवाले होते त्यांना एक खात्री मिळाली की आपल्याला आता थेट CCIकडून कापूस मिळणार, तोही एका ठरलेल्या भावात. मग ते खुल्या बाजारातून म्हणजे शेतकऱ्यांकडून जास्त भाव देऊन कापूस का विकत घेतील? नाही त्यांनी खरेदी कमी केली आणि इकडे शेतकऱ्यांच्या कापसाला मिळणारा भाव जागेवरच थांबला. हे चित्र बघा म्हणजे सगळं स्पष्ट होईल. एका बाजूला आहे CCIचा तब्बल 82 लाख गाठींचा महाकाय साठा आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकऱ्यांची रोजची मर्यादित आवक. आता सांगा, बाजाराचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात असणार? साहजिकच आहे, CCIच्या. ते बाजारातले सगळ्यात मोठे प्लेयर आहेत. आणि हा आकडा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. CCI आपला कापूस कोणत्या भावाने विकताय? तर 55,000 ते 57,000 रुपये प्रति खंडी. आणि हाच भाव आता बाजारासाठी एक सीलिंग बनलाय, म्हणजे एक छत. बाजाराला या छताच्या वर डोकं काढायला जागाच मिळत नाहीये. त्यामुळे भाव याच्यापुढे सरकतच नाहीयेत. आणि CCIने ही किंमत ठरवताना खूप हुशारी दाखवली. त्यांनी काय केलं? बाजारात चांगल्या कापसाला जो भाव चालू होता म्हणजे 55 ते 57,000, बरोबर तोच भाव त्यांनी स्वतःच्या विक्रीसाठी ठेवला. त्यामुळे सूतगिरण्यांना जास्त पैसे मोजायची गरजच पडली नाही आणि आपोआपच भावाची वाढ तिथेच थांबली. बरं, तर ही गोष्ट फक्त CCI पुरती मर्यादित नाहीये. अजून एक दुसरी शक्ती आहे जी भावांना वर जाऊ देत नाहीये आणि ती म्हणजे आयातीचा धोका. परदेशातून कापूस येण्याची भीती. चला आता हा दुसरा मुद्दा काय आहे ते बघूया. हे एकदम साधं सरळ गणित आहे. विचार करा, जर आपल्या देशातला कापूस खूपच महाग झाला तर गिरणी मालक काय करतील? ते बाहेरून म्हणजे दुसऱ्या देशातून कापूस मागवतील. कारण त्यांना जिथे स्वस्त मिळेल तिथे ते जाणार. शेवटी त्यांनाही स्वतःचा फायदा बघायचा आहे ना. आता हे आकडे बघा. आपल्या देशातल्या चांगल्या कापसाचा भाव आहे साधारण 57,000 रुपये प्रति खंडी आणि बाहेरून म्हणजे समजा ब्राझील किंवा ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला तर तो भारतात पोचेपर्यंत त्याचा खर्च येतो 59,000 रुपये. म्हणजे फरक किती? फक्त 2,000 रुपयांचा. हा फरक खूपच कमी आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की जर आपल्या इथला भाव फक्त 1-1.5 हजाराने जरी वाढला तर गिरणी मालकांना परदेशातून कापूस घेणं परवडायला लागेल. आणि एकदा का बाहेरून कापूस यायला लागला की मग आपल्या देशातल्या कापसाचे भाव परत खाली येतील. म्हणजे आयातीचा धोका ही सुद्धा एक दुसरी सीलिंग किंवा छत आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण समस्या समजून घेतली. एकीकडे CCIचा दबाव, दुसरीकडे आयातीची भीती. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? आता आपण त्या 3 गोष्टींवर लक्ष देऊया ज्या ठरवतील की येणाऱ्या काळात कापसाच्या भावाचं काय होणार. कारण माहिती असणं हेच आपलं सगळ्यात मोठं बळ आहे. येणाऱ्या काळात आपल्याला 3 गोष्टींवर नजर ठेवावी लागेल. नंबर 1, CCI आपल्या विक्रीचा भाव वाढवतोय का? नंबर 2, बाजारात शेतकऱ्यांकडून येणारा कापूस कमी होतोय का? म्हणजे आवक घटतेय का? आणि नंबर 3, सरकार आयातीवरच्या कराबद्दल म्हणजे इम्पोर्ट ड्युटीबद्दल काही निर्णय घेते का? या 3 गोष्टीच बाजाराची दिशा ठरवतील.
आणि आता तो प्रश्न जो आपल्या सगळ्यांनाच पडलाय, भाव परत वाढू शकतात का आणि वाढले तर कधी? ह्याचंही एक शक्यता आधारित उत्तर आहे. तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे की जर येत्या काळात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारातली कापसाची आवक खूप कमी झाली, म्हणजे शेतकऱ्यांनी कापूस विकायला कमी आणला, तर गिरणी मालकांमध्ये कापूस मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होईल. आणि जेव्हा स्पर्धा वाढते तेव्हा भाव पण वाढतो. हा बाजाराचा साधा नियम आहे. चला, आता या सगळ्या माहितीचा उपयोग करून एक योग्य विक्रीची रणनीती कशी आखायची यावर बोलूया. बघा, भाव नक्की किती होईल हे कोणीच सांगू शकत नाही, पण माहितीच्या आधारे एक चांगला निर्णय नक्कीच घेता येतो. मग करायचं काय? तर एक चेकलिस्ट बनवा. रोज 3 गोष्टी तपासा. 1. CCIने आज काय भाव जाहीर केलाय. 2. आपल्या जवळच्या बाजार समितीत कापसाची आवक किती आहे. आणि 3. आयातीबद्दल काही बातमी आहे का. या 3ही गोष्टी एकत्र बघून मगच विक्रीचा निर्णय घेतला तर तो अधिक फायद्याचा ठरू शकतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजाराची माहिती हेच शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. जेव्हा आपल्याला कळतं की बाजार कसा चालतोय, तेव्हा आपण फक्त भाव मागणारे राहत नाही, तर एक हुशार खेळाडू बनतो. तर सारांश हाच की CCI आणि आयातीचा धोका या दुहेरी कात्रीत सध्या कापसाचा बाजार अडकला आहे. आता बाजारातली आवक कमी झाल्यावर परिस्थिती बदलते का हेच आपल्याला बघायचं आहे. अशाच प्रकारची सखोल माहिती मिळवण्यासाठी कृषी साथी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.